गियाबारी सिंड्रोम ह्या एका आजाराचे 20-22 रुग्ण पुणे आणि पुणे जिल्ह्यामध्ये सापडलेले आहेत आणि त्यामुळं नागरिकांमध्ये एक प्रकारची उत्सुकता आणि काहीशी घबराट आहे. मुळामध्ये हा आजार नवीन नाही आणि हा आजार हा संसर्गजन्य नाही. मुळामध्ये ह्या आजाराचे रुग्ण गेली अनेक दशके वैद्यकीय शास्त्राला माहिती आहेत आणि याचे अनेक रुग्ण पुण्यामध्ये सुद्धा यापूर्वी वेळोवेळी सापडत असतात. परंतु हा आजार जो आहे याची उत्पत्ती जी आहे, व्युत्पत्ती जी आहे ही संसर्गजन्य आजारांमधून होऊ शकते. म्हणजे सर्दी, खोकला, ताप अशासारखे आजार किंवा उलट्या जुलाबांसारखे पोटाचे आजार, अशा प्रकारचे जे इन्फेक्टिव्ह आजार असतात, तर अशा आजारांमध्ये अशा आजारांनंतर त्या व्यक्तीच्या प्रतिकार प्रणालीला काही परिणाम त्याच्यावर होतो आणि हे ऑटो इम्युन पद्धतीचे आजार होतात. मात्र हे संसर्गजन्य किंवा कॉन्टेजियस आजार नाहीत. ह्या आजारामध्ये ज्यावेळेला सुरुवात होते त्यावेळेला त्याचा मज्जासंस्थेवर, मज्जारज्जूवर, मेंदूवर असा परिणाम होत असतो आणि त्याच्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे जे स्नायू असतात त्यांची शक्ती कमी होते किंवा त्यांना पॅरालिसिस सारखी लक्षणं निर्माण होतात. बऱ्याचदा हा आजार हा पायापासून सुरू होतो. म्हणजे पायातली शक्ती कमी होणं, चालता न येणं किंवा चालताना तोल जाणं किंवा पाय अजिबात न हालणं असे त्रास होतात आणि हा संपूर्ण शरीरामध्ये नंतर पसरू शकतो. हा खालून वर म्हणजे पायांपासून डोक्यापर्यंत किंवा हातापासून खाली सुद्धा पसरू शकतो.